जालन्यातल्या फुलंब्रीकर नाट्यगृहाला अवकाळा। नाट्यगृहात 10 वर्षांपासून एकही नाटक नाही। नाट्यरसिक आणि कलाकारांमध्ये तीव्र नाराजी। हिंगोलीतील नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम रखडलं। नाटकांच्या प्रयोगांसाठी सुसज्ज नाट्यगृहाची रसिकांची मागणी। बदलापूरमध्ये अवैधपणे राहणाऱ्यांना घरं खाली करण्यासाठी तहसीलदारांकडून नोटीस। शेकडो नागरिक बेघर होण्याची शक्यता। अमरावतीत खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरूच। पुण्यासाठी 2000 तर छत्रपती संभाजीनगरसाठी 1300 रुपये भाडं। तिकीट दरातील वाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी। जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान गदारोळ। गोंधळात निवड प्रक्रिया पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची 2 लाखांची रोकड लंपास। लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। नाफेडकडून लवकरच 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी। केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांची माहिती। धुळे महापालिकेला उशिराने आली जाग। पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू। पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न। सांगलीत दुप्पट रक्कम करून देण्याचा आमिष दाखवून 83 लाखांना गंडा। फसवणूक करणाऱ्या 4 अटक। आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश। लातूर शहरात अपघातांचं सत्र सुरू। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावर कारची डिवायडरला धडक। सुदैवानं जीवितहानी नाही। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर लेन कटिंग करणाऱ्यांना दणका। एका वर्षात तब्बल 1803 वाहनांवर दंडात्मक कारवाई। 8,40,000चा दंड केला वसूल। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात रंगली ओली पार्टी। बहुतांश कर्मचारी पशुसंवर्धन विभागातील असल्याची माहिती। विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर। शहरातील विविध विकास कामांची केली पाहणी। पाण्याच्या टँकरचंही केलं पूजन। पुणे नगर मार्गावर लोणीकंद इथे खासगी बस उलटली। अपघातात काही प्रवासी जखमी। G20 परिषदेअंतर्गत जुहू चौपाटीवर मेगा बीच क्लिनिंग मोहिमेत राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग। जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त मिलिट दौडचं आयोजन। दौडमध्ये शेतकरी बांधवांचा सहभाग। स्वर्गीय राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी। दिल्लीत समाधीस्थळी सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांनी वाहिली आदरांजली। मेक्सिकोत ज्वालामुखीचा स्फोट। भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद। स्फोटामुळे विमानतळावर उड्डाणांना बंदी। उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार। गोळीबारात 10 जणांचा मृत्यू। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।